तर नमस्कार मंडळी, आज मे महिना चालू झालेला आहे. आता थोडं ढगाळ वातावरण आल्यामुळे मागच्या वर्षी ज्याप्रमाणे लोक तेल्यामुळे ग्रस्त झाले होते, बऱ्याच लोकांच्या बागा म्हणजे तेल्यामुळे कमी झाल्या आणि उत्पन्न पण कमी झालं होतं. त्यामुळे आपण यावर्षी तेल्यावर कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल आपल्याला आणि त्याच्यावर आपण कसं नियोजन करू याविषयी आपण चर्चा करणार आहे. तर आपले सर गजानन लहाने हे आपल्याला याविषयी थोडे मार्गदर्शन करतील. तर रामराम मंडळी, नमस्कार. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आज आपण सर्वप्रथम तेल्यासाठीच्या प्रिकॉशन ज्या समजून घेऊया. तेल्याचं नियोजन करताना ज्या बेसिक गोष्टी आहे, झाड पैलवान असणं गरजेचं आहे. मुळावरती नेमॅटोडच्या गाठी नको. मुळावरती नेमॅटोडच्या गाठी व्यतिरिक्त पांढऱ्या मुळाची संख्या ही उत्तम असायला हवी. झाड हे पैलवान असायला हवं. आणि तुम्ही वातावरणाच्या जसं वातावरणाचा कल बदलतो त्या हिशोबानं फवारण्या घेणं गरजेचं आहे. तर जर समजा वातावरणामध्ये किंचित ढगाळ वातावरण होत असेल, ढगाळ वातावरणात आभळ येत असेल, आर्द्रता बदलत असेल, आज जर बघितलं आपण तर त्वचेवरती आपण ज्यावेळेस याच्या खाली उभे आहे अशा ठिकाणी आपल्याला घाम येत आहे. अशा वातावरणामध्ये तेल्याचं आपण सर्वप्रथम समजून घेऊया. जसं बियाण्याला उगवण्यासाठी ओलाव्याची आवश्यकता असते, तसंच बॅक्टेरियलचे जे जीवाणू असतात, जे तेलकटचे जीवाणू असतात, याला उगण्यासाठी सुद्धा जसं बियाण्याला उगण्यासाठी ओलावा आवश्यक असतो, तसं याला सुद्धा पावसाळी वातावरण आणि ढगाळ वातावरण, ज्या आर्द्रतामय वातावरण हे याच्यासाठी अत्यंत पोषक असं वातावरण असतं. तर यासाठी ज्या बागेची साईज 100, 150 आणि 200 ग्रामपर्यंत आहे, जिथे प्रादुर्भाव अजून झालेला नसेल त्यांनी 150 ग्रामच्या आत जिथं साईज असेल अशा बागावरती जे काही मॉलिक्यूल आहे, जे सॉफ्ट मॉलिक्यूल, ज्यांना फळाची वाढ थांबणार नाही, फळाची साईज तुमची थांबणार नाही, फळाला कडकपणा येणार नाही, आणि जसं केमो केल्यानंतर शरीरात रक्त जळतं त्या प्रकारे काही असे कॉपरयुक्त जे औषधं असतात, हायड्रोजन पेरॉक्साईड, अशाने तेल्या तर थांबतोच, पण झाडावरती अशा प्रकारचं नुकसान होतं की झाडंसुद्धा हे एक्सेस केमो केल्यासारख्या किंवा डिप्रेशनमध्ये जात असतं. तर त्यासाठी तुम्ही 100-150 ग्रामची साईज पोचतं साधारण सॉफ्ट हात, ज्याला तुम्ही साविल कंपनीचं बोनेट असेल, आमच्या संभाजीनगरच्या ॲग्रीस्पॉटचं इंटेक्स असेल, त्यानंतर तुमचं टाटा कंपनीचं कॅप्टन प्लस ब्रोमोपॉल असेल, त्यानंतर तुमचं स्वरूप कंपनीचे इजिस प्लस कायजिन असेल, असे जे सॉफ्ट हात आहे अशा सॉफ्ट हाताचा वापर करून, किंवा टाटा कंपनीचा ताकद प्लस ब्रोमोपॉल असेल, बायर कंपनीचं इलेट प्लस ब्रोमोपॉल असेल, अशा आलटून पालटून फवारण्या घेणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त ज्या बागेवरती ढगाळ वातावरण आल्यानंतर बागेवरती आपण जर बघितलं, बाग जर एक्सिस केन मारत असेल, आघाडी जर मारत असेल, तर त्यावेळेस बागेचं नायट्रोजन लेवल हे वाढलेलं असतं. तर नायट्रोजन वाढलेलं असल्यानंतर बाकीच्या गोष्टीचा त्रास मात्र होत असतो. त्यासाठी हा त्रास वाढू नये म्हणून नायट्रोजन लेवलला दाबण्यासाठी मार्केटमध्ये आपण चांगल्या लेवलचं पोटॅश, ईशा ॲग्रोचं प्रोफाईट असेल, ॲक्टिव्ह क्रॉप असेल, किंवा सिंडिकेट कंपनीचं वेकअप 42 असेल, ज्यांनी झाडातली नायट्रोजन लेव्हल दाबून पोटॅश लेव्हल वाढेल, अशा हिशोबानं मार्केटमध्ये नायट्रोजनला दाबण्यासाठी ज्या काही गोष्टी चालतात त्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. जिथं प्रादुर्भाव बऱ्यापैकी दिसत असतात, आता तर बागेमध्ये चक्कर मारली, अख्ख्या बागेमध्ये फक्त 2 सिम्पटम्सवाले फळं आम्हाला आढळले. ही बाग आपल्या नियंत्रणात आहे आणि हिच्यावर आपलं जे शेड्यूल आहे ते बऱ्यापैकी फॉलो होत आहे. तर जिथं समजा प्रादुर्भाव भरपूर दिसत आहे त्यांनी एक 3 फवारण्याची साखळी ध्यानात ठेवावी. जिथं समजा त्रास जास्त होतोय, आर्द्रता वाढलेली आहे, अशा वातावरणामध्ये तुम्ही तुमच्या बागेला हायड्रोजन पेरॉक्साईड 2 मिली 2 दिवसाचा गॅप द्यायचा. कॅप्टन आणि ब्रोमोपॉल, कॅप्टन 2 ग्रॅम, ब्रोमोपॉल अर्धा ग्रॅम, ही दुसरी फवारणी 2 दिवसानंतर. त्यानंतर 3 दिवसाचा गॅप देऊन सुडो आणि बॅसिलस या जैविक बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर सुडो आणि बॅसिलस काय करतात, जसं जीवानं जीवाला मारणे, जसं बेंडकी किड्याला खाते, बेंडकीला साप खातो, सापाला गरुड खातो, ही जशी लाईफ सायकल आहे, तसे हे जैविक ज्या बुरशा असतात, ह्या बुरशा तुमच्या झाडावरती डावणी असेल, भुरी असेल, तेल्या असेल, करपा असेल, याच्या बुरशावरती ही बुरशी जगत असते. तर हे सुडो आणि बॅसिलस जर हात मारला तर झाडावरती जे तेल्याच्या प्रादुर्भावाची जी बुरशी असेल त्या बुरशीवरती ही बुरशी जगेल. आणि असे 3 फवारणी जर शेड्यूल केलं तर 15 ते 20 दिवस चांगल्यापैकी तुम्हाला नियंत्रण करता येतं. त्यासाठी ह्या सगळ्या फवारण्या व्यतिरिक्तही झाड पैलवान ठेवणं, त्याच्यानंतर मुळ्या चांगलं ठेवणं, त्याच्यानंतर तुमच्या नेमाटोडला कंट्रोल ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण आता बागेतल्या मुळ्याकडे एक नजर मारूया. सरदार जवळ घ्या कॅमेरा. मुळी किती छान आणि ॲक्टिव्ह आणि बऱ्यापैकी पांढरी दिसते बघा. हे एकदा दाखवा जनतेला. तरी आच्छादन नाही अशा बागेमध्ये.
तरी ह्या बागेमध्ये आपण क्रॉप कव्हरमुळे आच्छादन केलं नाही. आच्छादन केलं असतं त्याच्यापेक्षाही चांगली मुळी तुम्हाला दिसली असती. तर मुळी चेक करताना सर्व बागायतदार बंधूंनी मुळी कशी चांगली पांढरी मुळी ॲक्टिव्ह राहील, कारण की तुमचं जसं अन्न स्वयंपाक घरामध्ये बनतं तसं पिकाचं अन्न मुळावाटे तयार होत असतं. त्यामुळे मुळं सक्षम असणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेवढे अन्नद्रव्य झपाट्याने जातील तेवढं झाड पैलवान होईल. त्यासाठी मार्केटमध्ये पोलंड देशातील आयकॉनिक गोल्ड नावाचं जे ह्युमिक आहे, ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन उकरून बघावी, जर जमिनीत जर समजा तुम्हाला मुळ्याचा प्रादुर्भाव झालेला, मुळ्या कमी असतील तर आयकॉनिक गोल्ड एकरी 600 ग्राम किंवा मॅजिक जेल नावाचं एक ह्युमिक भेटतं. हे कुठल्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं किंवा कॉम्पोचं तुमचं हेका फॉस वगैरे काहीतरी असतं, तर चांगल्या प्रकारच्या ह्युमिकचा किंवा टाटाचं रॅली गोड असेल तर याचा आळवणी करून तुम्ही पांढऱ्या मुळीची संख्या उत्तम वाढवू शकता. तर कसल्याही शंकेसाठी निसंकोच आम्हाला कधी अर्ध्या रात्री फोन करू शकता. धन्यवाद.